कोणता क्वेश्चन येत नाही, ह्या गोष्टी तुम्हाला त्याच 5 मिनिटामध्ये ठरवायच्या असतात. मग त्याच्यामुळे तुम्ही जर क्वेश्चन एक येतोय, दुसरा येत नाही, तिसरा थोडासा येतोय, इथे सगळे मार्क जाण्याचे चान्सेस असतात. म्हणून ते ठरवणं खूप महत्वाचं आहे, डिसिजन घेणं खूप महत्वाचं. जर दोन्ही क्वेश्चन बरोबर येत असतील, तिसरा क्वेश्चन पार्शल येत असेल, जर तुम्हाला तिथे 10 मार्क मिळत असतील, उरलेल्या 5 पैकी 2 ते 3 मार्क तुम्ही स्कोर करू शकत असाल, तर तो क्वेश्चन पहिला निवडा, त्याने तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. जर तुम्हाला सेकंड क्वेश्चन मधलं तीनही येत असतील तर तो निवडा. पण जर तुम्ही कन्फ्युज असता एकाही किंवा 2 क्वेश्चनच्या बाबतीत, तर मात्र असे क्वेश्चन निवडणं टाळणं खूपच गरजेचं ठरतं. म्हणून वेळ थोडासा ह्याला देणं खूप गरजेचं आहे. सुरुवात केली एकदा तुम्ही एक्झाम द्यायला, त्याच्यानंतर मात्र मग तुम्हाला त्या क्वेश्चन पासून सुरुवात करणं खूप गरजेचं ठरतं. कारण की त्या क्वेश्चन नंतरच तुमचं